मी अशोक धोंडीराम पवार, गाव काताळे, माजी सरपंच. आमची मागणी अशी की काताळे गावामध्ये आमचं स्मशानभूमी, आमच्या स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायत यांनी मनमानी कारभार केलेला आहे. कारण आमच्या ग्रामस्थांच्या, आमच्या समाध्या थडगी तोडून त्या ठिकाणी जे पाणी दिलेलं आहे, पाजलेलं आहे, हे धिक्कारास्पद आहे, वातावरण केलेलं आहे. कारण जर पंचायतीला जर योजना राबवून जर पाणी द्यायचं असेल तर ते चांगल्या ठिकाणी देऊ शकतात. ते आमच्याच स्मशानातील आमची पूर्वजांची थडगी तोडून त्या ठिकाणी पाणी देणं व आमच्या भावना दुखावणं हे आम्हाला पटलेलं नाही. आणि आमच्या लोकांना त्याच आमच्या समाजा तोडून त्याच्यामध्येच ते पाण्याचा हे देणं म्हटल्यानंतर एखाद्या घृणा अवस्थेसारखं होतं आहे. हे जनतेला कसं वाटतं हे आपणच पाहावं. आणि हा प्रकार झाल्याच्या नंतर उद्घाटन करण्यासाठी खास सरपंच मॅडम आता त्या एकंदरीत तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, पण त्या ठिकाणची जी विहीर बांधली गेलेली आहे त्या विहिरीला तुमच्याच काही लोकांनी परवानगी दिली का? आमच्या लोकांनी त्यांच्याकडे पाण्याकरिता मागणी केलेली होती की आम्हाला पाणी नाही म्हणून. परंतु सरकारी योजनेची विहीर ही ज्या आता जागा पडल्या तिथपासून एक 500 फुटाच्या अंतरावर तिथे सरकारी विहीर आहे. मग त्या विहिरीवरून हे पाणी देऊ शकत होते. परंतु आमच्या लोकांनी मागणी केल्याच्या नंतर त्यांना आमच्याच स्मशानामध्ये जे विहीर पाण्यासाठी दिलेलं आहे हे कितपत योग्य आहे? तुमच्या लोकांनी परवानगी दिली नाही का? आमच्या लोकांनी परवानगी दिलेली नाही. त्यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आता आमच्या लोकांना जरी त्यांनी सांगितलं असेल की बा तुमची मागणी आहे, मग त्याचे काही पुरावे दाखवा. दुसरी गोष्ट, ती सरकारी जागा फक्त आणि फक्त स्मशानासाठी असून इतर पाण्यासाठी ती नाही. मग त्या जागेचा उपयोग म्हणजे त्या जागेमध्ये ज्याने हे विहीर खोदण्याचं काम केलं हे कितपत योग्य आहे? आणि हे खोदल्याच्या नंतर मी उपसभापती यांनासुद्धा भेटलो. उपसभापतींचं म्हणणं असं आलं, जसं अधिकाराची ज्या बळे गांजिले दुर्बळे, औदासेची ज्या फळे पुढे आहेत, त्याच पद्धतीनं उपसभापतींना बोललो हा जो आमच्यावर अन्याय होतोय हा अन्यायकडं आपण गांभीर्यानं लक्ष द्यावं. तर त्यांनी मला काय उत्तर केलं की जल जीवन मिशन ही विहीर आता जरी तिथे झाली नसली तरी ते आम्ही पुढे बसवून देऊ. म्हटलं मर्जी तुमची, कारण अधिकार तुमचे आहेत. सभापती नेमकं म्हणणं काय आलं? सभापतीचं नेमकं म्हणणं असं आलं की त्या ठिकाणी आम्ही ही विहीर तुम्हाला या योजनेतून हमखास पाडून देणार, ती विहीर होणार. आता अतिक्रमण केलं काय? त्याबद्दलच त्यांना म्हटलं की आता जे अतिक्रमण हे थांबवावं आणि आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पाणी द्यावं. अन्य ठिकाणी तुम्ही ते विहीर खोदू शकता, ह्या थडग्यातील पाणी आम्हाला नको. ज्या टायमाला थडगी पाडली गेली त्या तुम्ही विरोध का नाही केला? ज्यावेळेस थडगी पाडण्यात आली त्यावेळेस विरोध करायला तिथे मी एकटा जाऊन आचारसंहिता चालू होती. आचारसंहितेमध्ये हे करता येत नसतं. हे चांगलं सरपंच मॅडम म्हणजेच आता त्यांचं ते झालेलं आहे मध्ये एक ते मला नाव फटकन आठवत नाही, प्रशासक असल्यामुळे आणि तिथे पोलीस पाटील जरी आलेले असले तरी जाणून बुजून असं म्हणतील की आम्ही चांगलं काम करायला चाललो आहे. त्या ठिकाणी ह्यांना भानगड केली म्हणून मी डायरेक्ट पंचायतीमध्ये गेलो. पंचायतीमध्ये कोणीही नव्हतं. 12-1 वाजेपर्यंत वाट पाहिली. तिथून मी बस पकडून डायरेक्ट ग्वागरला आलो. व्हिडिओना भेटलो. व्हिडिओना दाखवलं की मागील वर्षी मी तुमच्याकडे ह्या स्कीमबद्दल लेखी पंचायतीला अर्ज देऊन प्रत व्हिडिओ आणि पाणी विभाग यांना दिलेला होता. तरी म्हटलं तिथे हे काम चालू झालेलं आहे, याची आपण दखल घ्यावी. एवढं बोलून त्यांनी ग्रामसेवकांचा फोन दिला. उपोषण किती चालणार आहे तुमचे उपोषण किती चालणार? जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या पूर्ण होत नाहीत 48 तासात एकटे बसलेले आज उपोषणला.
मी एकटा बसलोय, बाकी माझ्या जवळ आहेत ना. पण माझ्या बांधवांना ते घाणेरडं पाणी मिळता कामा नये हे माझं ठाम मत आहे. मी ते योजना राबव्या, पण चांगल्या कामासाठी राबव्या, वाईट कामासाठी नको. आम्ही सुद्धा माणसं आहोत. आता काय सांगता, एखादी ह्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, बुद्धवाडीचा विषय आहे, अतिक्रमण केलं, काय सांगा? नाही, कसं आहे की मौजे काताळे बौद्धवाडीमध्ये एक शासनमान्य विहीर असताना त्या विहिरीतून पाणी सर्वांना सप्लाय केलं जातं. असं असताना विहीर चांगल्या पद्धतीची आहे, पाणी स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे, कुठलीही बाधा नसताना त्या पाण्याचा वापर काताळे बौद्धवाडीच्या नागरिकांना नाकारून त्यांना पाण्याच्या समस्येपासून वंचित ठेवून ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा वारंवार ह्या मंडळींनी पाण्याच्या समस्येसाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत व संबंधितांकडं पत्रव्यवहार करूनसुद्धा तो विषय तसाच ताटकळत ठेवला गेला आणि पाणी त्या सार्वजनिक विहिरीच्या माध्यमातून पाणी सप्लाय न करता त्यांचं पाणी बंद केलं गेलं. आणि पर्याय म्हणून काही राजकीय पुढारी, काही ठेकेदार, काही इथे असणारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मंडळी ह्या सगळ्यांनी असं करून ठेवलं तिथं की आमचा बौद्धवाडीतल्या लोकांनी स्मशानामधून पाणी प्यायचं आणि स्मशानात विहीर खोदायची, ही गोष्ट खूप निंदनीय आहे, खूप निषेध करण्यासारखी आहे. मग आमच्या स्मशानामधून जर तुम्हाला पाणी आमच्या लोकांना पाजायचं आहे तर मग सगळ्या वाडीतली जेवढ्या आजूबाजूच्या वाड्या आहेत त्यांना का पाजू नये, त्यांना काय पाणी सप्लाय होऊ नये, हाही मोठा उद्देश आहे. म्हणजेच इथे जातीय तेढ निर्माण करणं आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी, निधीच्या मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र असावं, असं आमच्या उपोषणकर्त्यांनी निवेदनात आम्हाला म्हटलं गेलं आहे. ह्या निवेदनात जेव्हा वाचन केलं गेलं त्यावेळी तिथे असणारे संवैधानिक पदावरती मंडळी असणारे सभापती म्हणा किंवा तुमचे तिथे असणारे पोलीस पाटील म्हणा किंवा तिथे असणाऱ्या सरपंच पदावर असणाऱ्या काही महिला आमच्या भगिनी आहे आणि तिथे तशा पद्धतीचं आव आणला गेला की आम्ही इथे शासनाच्या निधीतून हा उपक्रम राबवतोय. जर शासनाच्या निधीतून उपक्रम हा राबवला जातोय तो केवळ स्मशानातच आहे का? आणि जर स्मशानात असेल तर मग कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून हा निधी आणला गेला? आणि शासन जर का असं करत असेल, स्मशानामधून आम्हाला जर का आमच्या बौद्धांना पाणी पाजण्याचं जर का षडयंत्र रचत असेल तर आम्ही ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण हा सगळ्यात काळा दिवस असू शकतो की आमच्या लोकांना आमच्या स्मशानातून पाणी पाजणं. आणि म्हणून आम्हाला त्या विहिरीचा निषेध नाही आहे, आम्हाला त्या पाण्याचा निषेध नाही, आम्हाला त्या कृत्यामध्ये असणारा जो काही खोडसाळपणा दिसतोय, जो काही जातीयता तेढ निर्माण करण्याची जी शक्यता दिसते त्याला आमचा निषेध आहे, त्याला आमचा विरोध आहे. पाणी हे सरळ स्वच्छ पाणी असतं, चांगलं पाणी असतं, ते कुठेही असलं तरी ते पाणी आहे, त्याला रंग नाही, त्याला जात नाही, त्याला धर्म नाही. परंतु ज्या पद्धतीने आम्हाला हिनवून आमच्या लोकांना पाणी स्मशानामधून दिलं जातंय ह्याचा विरोध आम्ही दर्शवतोय. आणि म्हणून ह्या महाशयांनी आमच्या BDO साहेबांना पत्र पाठवलं होतं, तहसीलदारांना पत्रव्यवहार केला होता, सगळ्या ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समितीला, परंतु कोणत्याही पद्धतीचं तशा पद्धतीचं त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळं आज भर पावसामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्या पुढच्या पिढीला येणारा काळिंबा हा फासू नये किंवा तो स्पष्ट व्हावा की आम्ही जरी आज बौद्ध असलो, जरी आज आम्ही पाण्यापासून वंचित असलो तरी आम्ही आमच्या समाजाला, आमच्या असणाऱ्या वाडीतल्या लोकांना स्मशानातून पाणी पाजण्याच्या निषेधार्थ ते उपोषणाला बसलेले आहेत. आणि हीच बाब आम्हाला समाजाला खटकते. याच्यावरती प्रशासनाने, इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्याने, इथे असणाऱ्या वेगवेगळ्या संबंधितांनी याच्यावर कारवाई तातडीने करावी, अन्यथा हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर चिघळलं जाईल, अख्ख्या महाराष्ट्रभर याचा संकेत पोचतील आणि त्याचा परिणाम इथे असणाऱ्या प्रशासनावरती घडेल. आनंद भोजने, आम्ही शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचं सामायिक काम करतो. आज आम्ही वागरला काही कामानिमित्ताने आलो होतो तहसील कचेरीमध्ये आणि आम्हाला आता दृश्य दिसलं की आमच्या गावाच्या बाजूच्या मौजे काताळे गावचे अशोक पवार आहेत, माजी सरपंच आहेत आणि त्यांचं निवेदन आता मी वाचलं. त्यांचा मुद्दा असा आहे की बाबा जी काही विहीर पाडतायत ते आमचे अनेक वर्षाची असलेली स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये थडगी आहेत, समाध्या आहेत, ह्या सर्व तोडून त्या ठिकाणी आम्हाला आमची विहीर पाडतायत आणि त्याच्या निषेधात ते उपोषणाला बसत आहेत. त्यांचं एवढं म्हणणं आहे
की जर तुम्हाला आम्हाला पाणी पाजायचंच आहे तर तुम्ही अन्य ठिकाणून आम्हाला पाजा ना. आमची जी अस्तित्व जे आहे, अस्तित्व आहे आमचं, ते जर तुम्ही संपवून टाकणार असाल आणि आमचे थडके तोडून आणि आमच्या समाधी तोडून, तर ते त्यांना मान्य नाही आहे. आणि ती जी जागा आहे निवेदनामध्ये वाचल्याप्रमाणे, तर ती जागा आहे सरकारची. मग कोणीही कुठलीही परमिशन न घेताना तिथं जर जबरदस्ती त्या विहिरीची जर विहीर पाडण्याचं काम जर करत असतील आणि त्या तिथल्या ते पदाधिकारीसुद्धा त्याला जर मदत करत असतील तर ते योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट माझा असा आज मुद्दा आहे की आज ते तहसीलदारांच्या समोर बाहेर उपोषणाला बसलेत. आज कित्येक दिवस झाले त्यांनी उपोषणाचं नोटीस दिलं, रिसर्च सर्व पत्रव्यवहार केलं आहे. आज एवढा मोठा पाऊस पडला आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस आज इकडं सगळीकडे पडतो आहे. हे सगळं असताना त्या पावसामध्ये ते उपोषण करत आहेत. आणि इथले जे अधिकारी आहेत, इथले जे प्रशासन आहे तालुक्याचं, ते एकदम निद्रावस्थेत असलेलं आम्हाला आता वाटतं आहे. तर त्यांनी ते निद्रावस्थेतून बाहेर यावं, अन्यथा आम्हालासुद्धा रस्त्यावर उतरून यांना मदत करावी लागेल. आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्यांना न्यायासाठी आम्ही उभे राहू.